कबूतरखाना बंदी प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी। हायकोर्टाच्या सूचनांनुसार तज्ञ समितीची घोषणा होणार, याकडे लक्ष। कबूतरखाना बंदीच्या समर्थनार्थ आज मराठी एकीकरण समितीचं आंदोलन, तर राष्ट्रीय जैन महासंघाकडून शांततेचं आवाहन। हायकोर्टाच्या सुनावणीनंतर आंदोलनाची दिशा ठरवणार। बच्चू कडूंना मुंबई सत्र न्यायालयाचा दणका। सरकारी कामात अडथळा आणत कर्मचाऱ्याला धमकावल्याप्रकरणी दोषी, 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा। शक्तीपीठ महामार्गाला जोमानं विरोध करण्यासाठी मोहीम। काही दिवसांपूर्वी पार पडली ऑनलाईन बैठक। खासदार शाहू महाराज, विनायक राऊत, राजू शेट्टींची बैठकीला उपस्थिती। माजी क्रिकेटपटू सुरेश रैना अडचणीत। बेटिंग ॲप प्रकरणात ईडीकडून समन्स। आज चौकशीसाठी दिल्लीतील मुख्यालयात बोलावलं। ज्यांनी आरएसएस जंगल कापलं त्यांनी पर्यावरणाच्या वल्गना करू नये। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवरून उद्धव ठाकरेंची काकोडकर समितीवर टीका। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृहावर बैठक। गणेशोत्सवाची तयारी, प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांवर चर्चा होणार। माजी मंत्री पद्माकर वळवी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार। अजित पवारांची भेट घेऊन पक्षप्रवेशाची तारीख ठरवणार। वळवींच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला आक्रमक आदिवासी चेहरा मिळणार। पद्मश्री शंकरबाबा पापळकरांची दृष्टीहीन कन्या माला सरकारी अधिकारी झाली। नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक पदावर रुजू। देशात आणखी 4 नवीन सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय। देशातील विविध शहरांमध्ये 6 सेमीकंडक्टर प्रकल्प आधीच मंजूर। चेन्नईच्या कारखान्यात भारतातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनची निर्मिती सुरू। 1200 हॉर्स पॉवर ट्रेनचं काम जोरात। रेल्वे मंत्र्यांनी दाखवली ताशी 110 किलोमीटर वेगानं धावणाऱ्या ट्रेनची पहिली झलक। मुंबईतील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनांचं आज आझाद मैदानात जेल भरो आंदोलन। तत्कालीन शिक्षण उपसंचालकांवर कारवाईची मागणी। सुमारे 500 शिक्षक स्वतःला अटक करून घेणार। शेअर मार्केटमध्ये झालेला तोटा भरून काढण्यासाठी तरुणीची सख्या बहिणीच्या सासरीत चोरी। 1.5 कोटींचे दागिने घेऊन फरार झाली होती। गुजरातहून अवघ्या 12 तासात तरुणीला अटक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।